भाजपमध्ये सुद्धा एक असा नेता आहे जो भारत माता की जय म्हणत नाहीये. अलीकडेच एका नेत्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. हा नेता खूप मोठा आहे. महाराष्ट्रातले जवळजवळ सगळे पक्ष फिरून आलेला आहे. आधी मनसेमध्ये होता, नंतर उबाटामध्ये होता आणि सध्या तो भाजपमध्ये आहे. सत्तेवर जो कोणता पक्ष आहे त्या पक्षामध्ये हा सामील होत असतो आणि नेता म्हणून मिरवत असतो. बरं, हा जो नेता आहे हाजी अराफात शेख, तो एका कार्यक्रमामध्ये गेला होता. महायुतीचा बहुधा हा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. परंतु हा हाजी अराफात शेख तोंडात तंबाखूची मळी भरल्यासारखा शांत बसला. ना तो भारत माता म्हणाला, ना भारत माता की जय म्हणाला. भाजपमध्ये असे काही नेते आहेत जे स्वतःच्या पक्षाची विचारधारा एकतर विसरलेले आहेत किंवा ही विचारधारा त्यांनी बाजूला ठेवलेली आहे. आम्ही सुद्धा गंगा जमनी तहजीबवाले आहोत असं दाखवण्याचा कंड कधी कधी त्यांना सुटतो आणि त्याच प्रयत्नातून हाजी अराफात यांच्यासारख्या 12 पक्ष फिरलेल्या, 12 पक्षातून आतबाहेर झालेल्या नेत्याला पक्षामध्ये घेतलं जातं, त्याला महत्वाचं पद दिलं जातं आणि त्याला डोक्यावर सुद्धा घेतलं जातं. आता त्याचा हा जो कट्टरतावाद आहे तो सुद्धा पक्ष सहन करताना दिसतोय. मदनी जर वंदे मातरम म्हणत नाही आणि हाजी अराफात भारत माता की जय म्हणत नाही, याच्यामध्ये फरक तो काय? त्या दोन लोकांना वेगवेगळ्या फुटपट्ट्या का लावल्या जात आहेत? वंदे मातरम म्हणत नाही म्हणून जर मदनी देशद्रोही आहे, तर भारत माता की जय म्हणत नाही, मग हाजी अराफातला तुम्ही काय म्हणणार? हे जे या नेत्यांचे मजहबी चाळे आहेत, कट्टरतावादी चाळे आहेत, ते खरं तर कोणत्याच पक्षामध्ये सहन केले जाऊ नये आणि भाजपमध्ये तर अजिबात सहन केले जाऊ नये.